जळगावसह महाराष्ट्र पुन्हा एकदा एका सिरियल लेडी किलरच्या कारनाम्यांनी हादरून गेलाय। वेळीच त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक महिलांचा जीवही वाचल्याची माहिती सध्या समोर आली आहे। अनेक महिलांच्या काळजामध्ये भीतीने अगदी धस झालाय। हा सिरियल किलर नेमका कोण आहे, तो महिलांच्या हत्या कसा करायचा आणि किती महिलांच्या रक्ताने त्याचे हात माखलेले आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। जळगावात वाईतील हत्याकांडाची पुनरावृत्ती। सिरियल किलरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। जाळ्यात ओढायचा, लुटायचा, दगडाने ठेचून संपवायचा। जळगावच्या सुमठाणेचा हा निर्जन परिसर। या परिसरात पोलिसांची टीम सिरियल किलरच्या अमानुषतेचे पुरावे शोधते। त्यांच्या सोबत असलेला हा तुमच्या आमच्यासारखा सामान्य दिसणारा माणूस तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका तो क्रूर आहे। तो दुसरा तिसरा कोणी नसून सिरियल किलर अनिल संदान शिव आहे। त्यानं आतापर्यंत 2 महिलांची दगडाने ठेचून हत्या केली। मात्र तिसऱ्या महिलेचं दैव बलवत्तर। तिने वेळीच त्याचा कावा ओळखला, आरडाओरडा केला आणि स्वतःचे प्राण वाचवले। महिलांशी गोड बोलून अनिल त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्याशी संबंध ठेवायचा आणि पैसे लाटायचा। एकांताच्या बहाण्यानं महिलांना निर्जन परिसरात न्यायचा, डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करायचा। गुजरातच्या सुरतमध्ये राहणाऱ्या वैजंतीबाई भोई पहिल्या बळी। पारोळा तालुक्याच्या उंदीरखेडा गावातील शोभाबाई कोळी यांची ही हत्या। या सिरियल किलरचं तिसरं सावज असलेल्या अमळनेरच्या शहनाज बी मात्र थोडक्यात बचावल्या। 25 जून रोजी सुमठाणेच्या जंगलात त्यापैकी शोभाचा मृतदेह आढळला होता। 23 जुलै रोजी अमळनेरच्या जानवे शिवारात भोई यांचा आधार कार्ड, चप्पल आणि हाडांचे अवशेष आढळले होते। त्या खुनाच्या तपासाचे धागेदोरे अनिल पर्यंत पोहोचले आणि त्याचा खेळ खल्लास झाला। आजूबाजूच्या लोकांचा आम्ही इंट्रोगेट केला, इन्व्हेस्टिगेट केलं, तेव्हा ह्याचं नाव समोर आलं होतं। तेव्हा ह्यांना आम्ही अरेस्ट केलं होतं। नंतर जे अमळनेरचं जे अटेम्प्ट टू मर्डर झालं होतं, हे नंतर आमच्या समोर आलं होतं आणि शेवटी जे मेमध्ये सर्वात पहिला केलं होतं त्याचं हेड भेटल्यामुळे आम्ही आजूबाजूचं सर्चिंग केलं, त्याचं आधार कार्ड भेटल्यामुळे आणि जे घटनास्थळ आधीचं घटनास्थळचं जवळ असल्यामुळे आमचं डाऊट आलं, त्याच्यामुळे आमचं टेक्निकल अनालिसिसमध्ये ही आरोपी म्हणून सापडलेलं आहे। वाईमध्ये अनेक महिलांच्या हत्या करणारा डॉक्टर संतोष पोळ अखेर त्यांच्या पापाचा घडा भरला। त्यांच्या भोवती कायद्याचा फास आवळलाच। अगदी त्याचप्रमाणे अनिल सानंद शिवच्या हातात बेड्या पडल्या, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। कुणावरही पटकन विश्वास ठेवून भूलथापांना बळी पडण्याअगोदर महिलांनी सावध राहण्याची गरज या प्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे। जळगावहून भूषण चिंचोरेसह रशीद नामदार, पुढारी न्यूज।